हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन जे आहे ते बघणार आहोत. तर स्टार्टिंगला इनफिक्स एक्सप्रेशन म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. नावाप्रमाणेच इनफिक्स ऑपरेटर जे आहेत ते इन बिटवीन द ऑपरंट असतात. ऑपरंटच्या मध्ये जे ऑपरेटर्स असतात त्या एक्सप्रेशनला आपण इनफिक्स एक्सप्रेशन असं म्हणतो. मॅथ्समध्ये आपण बघितलेलं आहे 2 and 4 च्या मध्ये प्लस आलेला आहे. ठीक आहे, इथे बघा ए आणि बी च्या मध्ये आलेलं, तसं या एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहे, इनफिक्स एक्सप्रेशन आपण म्हणणार आहे, जे की आपण युजली मॅथ्स मध्ये आपण ते बघतो. तर आता आपण त्याचं पोस्टफिक्स मध्ये कन्व्हर्जन करतो. व्हॉट इज पोस्टफिक्स एक्सप्रेशन? सो ऑपरेटर जे आहे ते कम आफ्टर द ऑपरंट्स, ऑपरंटच्या ते नंतर येतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा 2 and 4 च्या नंतर प्लस आलेला आहे, ए आणि बी च्या नंतर प्लस आलेला आहे. सो याला आपण काय म्हणणार आहे, पोस्टफिक्स एक्सप्रेशन. सो मग याची काय गरज आहे, तर पोस्टफिक्स एक्सप्रेशन आपण वापरतो, नो नीड ऑफ द पॅरेंथेसिस, पॅरेंथेसिस द्यायची गरज नाही. हा त्याचा एक मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट आहे. नेक्स्ट आहे की इझी टू इव्हॅल्युएट, इझिली ह्युमन्स आपण प्रायोरिटीचे रूल्स जे आहेत ते लक्षात ठेवू शकतो. पण याच्या कम्प्युटरला करताना ते मल्टिपल स्कॅन्स लागतात. मग ते मल्टिपल स्कॅन्स अवॉइड करण्यासाठी पोस्टफिक्स एक्सप्रेशन जर आपण यूज केलं तर मल्टिपल स्कॅन्स आपण ते काय करू शकतो, अवॉइड करू शकतो आणि पॅरेंथेसिसची गरज नाही. चला तर मग आता याच्यामध्ये हे जे आहे इनफिक्स एक्सप्रेशन ते आपण पोस्टफिक्स मध्ये कन्व्हर्ट करूया. एकदम सिम्पलेस्ट आहे, त्यासाठी मल्टिपल वेज आहेत. याच्यामध्ये आता आपण 3 कॉलम्स केलेले आहेत. पहिला तो तुमचं इनपुट म्हणा किंवा कॅरेक्टर्स म्हणा, नंतर आपला स्टॅक असणार आहे आणि आपलं पोस्टफिक्स एक्सप्रेशनचा कॉलम असणार आहे. तर लेफ्ट टू राईट आपण काय करणार आहे, त्याला स्कॅन करत जाणार. तर ज्यावेळेस आपल्याला कॅरेक्टर दिसेल किंवा ऑपरंट दिसेल तर आपण तो स्टॅक मध्ये इन्सर्ट नाही करणार, तो आपण ठेवणार आहे कशामध्ये, पोस्टफिक्स एक्सप्रेशन मध्ये. राईट, सो इथं ए आहे, ऑपरंट आहे, सो वी आर नॉट इन्सर्टिंग हिअर, वी आर इन्सर्टिंग इन द पोस्टफिक्स एक्सप्रेशन. देन वी एन्काउंटर विथ द ऑपरेटर. सो ज्यावेळेस ऑपरेटर येईल तो आपण स्टॅक मध्ये पुश करणार आहे. ठीक आहे, आणि ऍज युजल आपला जो ऑपरंट आहे तो इथे ए घेतलेला आहे. नेक्स्ट आहे आपला बी. सो बी ऑपरेटर नाहीये, सो त्याच्यामुळे आपण स्टॅक मध्ये नाही त्याला टाकणार, त्याला कुठे आपण इन्सर्ट करणार आहे, त्याला आपण ठेवणार आहोत आपल्या पोस्टफिक्स एक्सप्रेशन मध्ये. राईट, नंतर आहे आपला मल्टिप्लिकेशन. सो तो मल्टिप्लिकेशन आपण स्टॅक मध्ये टाकणार आहे. मग त्यामध्ये चेक करायचं आपल्याला प्रायोरिटीज, आपण प्रायोरिटीज बघितलेल्या आहेत. तर प्लसची प्रायोरिटीज ही लो आहे आणि याची हाय आहे, तर मग इट्स ओके, नीड नॉट टू पुश इट आउट. तर जर हाय असती इथे आधी तर आपण त्याला काय केलेलं असतं, इकडे टाकून देणार असतो. ठीक आहे, पोस्टफिक्स मध्ये, पण इथे काही गरज नाही. नंतर आहे सी, तो सी कॅरेक्टर आहे. सो अगेन हिअर वी आर गोइंग टू इन्सर्ट इन द पोस्टफिक्स मध्ये. मग आता राहिले कोण, तर प्लस आणि स्टार मल्टिप्लिकेशन. सो आपला रूल आहे स्टॅकचा, जो लास्टला इन होतो तो फर्स्ट आउट होतो. तर आपल्याला बाहेर काढायचं, तर आपण पहिल्यांदा बाहेर कोणाला काढणार, जो लास्टला आला. मल्टिप्लिकेशनला बाहेर काढणार, नंतर आपल्या ऍडिशनला. सो दिस इज आवर पोस्टफिक्स एक्सप्रेशन. हे झालं इन फिक्स एक्सप्रेशन. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, पॅरेंथेसिस वाला. ठीक आहे, अगेन मी 3 कॉलम केले. तर याच्यामध्ये बघा, पहिला आपण घेणार आहे पॅरेंथेसिस ब्रॅकेट आहे, तो ऑपरंट नाहीये म्हणून, ऑपरेटर आहे म्हणून आपण त्याला स्टॅक मध्ये इन्सर्ट केलं. ठीक आहे, नंतर आहे आपला ए, तो ए जो आहे तो आपण स्टॅक मध्ये नाही टाकणार, तर एक्सप्रेशन मध्ये टाकणार आहे. ठीक आहे, नंतर आहे प्लस ऑपरेटर आहे, सो अगेन त्याला मी याच्यामध्ये इन्सर्ट केलं आणि ऍज इट इज जो ए आहे तो कॅरी फॉरवर्ड झाला. पुढे आहे आपला बी. सो बी हा ऑपरंट आहे, सो ऑपरंट आहे तो आपण कशामध्ये इन्सर्ट करणार, त्याला पोस्टफिक्स एक्सप्रेशन मध्ये इन्सर्ट करणार. आता महत्वाचं बघा, इथे ज्यावेळेस राईट पॅरेंथेसिस येणार आहे, वेन द राईट पॅरेंथेसिस कम, त्यावेळेस तुम्हाला आतलं जे आहे ते सॉल्व्ह करावं लागणार आहे. राईट, सो आपल्याला याला काय करावं लागणार आहे, आपल्या पोस्टफिक्स मध्ये टाकावं लागणार आहे, याच्यातून आपल्याला पॉप करावं लागणार आहे, बाहेर काढावं लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला ऑपरेटर मल्टिप्लिकेशन. तो आपण मल्टिप्लिकेशन स्टॅक मध्ये त्याला इन्सर्ट करून ठेवला. ठीक आहे, आणि ऍज इट इज आपला ए आणि बी जो एक्सप्रेशन आहे तो कॅरी फॉरवर्ड केलं. नंतर आहे सी. सी काय आहे, आपला ऑपरंट आहे, तर ऑपरंट आपण पोस्टफिक्स मध्ये टाकलं. मग स्टॅक मध्ये काय राहिलं, फक्त मल्टिप्लिकेशन, मग लास्टला आपण मल्टिप्लिकेशनला ऍड केलं. ठीक आहे, तर मग काय लक्षात ठेवणार, की पहिल्यांदा प्रायोरिटी चेक करणार, लो टू हाय जाणार, हाय असेल तर त्याला बाहेर काढून देणार, आणि ब्रॅकेट असेल तर नीड टू सॉल्व द ब्रॅकेट. ठीक आहे, तर आता आपण हे जे आहे ते हे वन बाय वन आपण काय करूया, सॉल्व करूया. मी तुम्हाला हे सॉल्व करून दाखवते की कशा पद्धतीने आपण ते सॉल्व करणार आहे. ठीक आहे, सो लेट मी चेंज द तर काय करते आता, इथे मी तुम्हाला हे चेंज करून दाखवते. ठीक आहे, सो इथे आपण स्लाइड शो एंड करूया आणि इथे मी
तुम्हाला एक एक आपण वन बाय वन चालू करूया. ठीक आहे. तर पहिला आपल्याला ऑपरंट आहे का ऑपरेटर आहे ते चेक करायचं. तर पहिला के हा ऑपरंट आहे. सो वी आर नॉट गोइंग टू इन्सर्ट इन टू द स्टॅक. आपण कुठे इन्सर्ट करणार? पोस्टफिक्स मध्ये. नेक्स्ट आहे आपला प्लस, तो ऑपरेटर आहे. सो इथं गेला आणि पोस्टफिक्स मध्ये ऍज इट इज आपला के आला. पुढे आपला आहे ब्रॅकेट. सो ब्रॅकेट पुन्हा मी काय केलं, याच्यामध्ये इन्सर्ट केलं आणि ऍज इट इज के जो आहे तो के मी इन्सर्ट केला. पुन्हा आपल्याला स्कॅन करताना काय सापडलेला आहे, तो आहे कॅरेक्टर, म्हणजे आपलं तो आहे ऑपरंट. सो तो आपण इथं इन्सर्ट केला. ठीक आहे. नंतर आपल्याला ऑपरंट सापडलेला आहे मल्टिप्लिकेशनचा. सो वी आर इन्सर्टिंग इन टू द स्टॅक आणि हे ऍज इट इज काय केलेलं आहे मी इन्सर्ट करून ठेवलेले. नंतर बघा परत आपल्याला काय झालेलं आहे इथे, नेक्स्ट मध्ये एम आहे, ऑपरंट आहे. सो मी त्याला पोस्टफिक्सच्या कॉलम मध्ये ऍड केलेलं आहे. नंतर आपल्याला ऑपरेटर सापडलेला आहे. सो ऑपरेटर जो आहे तो अगेन आपण कशामध्ये इन्सर्ट करणार आहे, त्याला स्टॅक मध्ये. मग ज्यावेळेस दोन आपल्याला त्याच्यामध्ये ऑपरेटर दिसतील तर आपण प्रायोरिटी चेक करणार. तर प्रायोरिटी मध्ये बघा लो टू हाय जाणार आहे, तर इथे मल्टिप्लिकेशनची हाय असते आणि सबस्ट्रॅक्शनची लो असते. सो वी नीड टू, याला आपल्याला काय करावं लागणार आहे, बाहेर काढावं लागणार आहे. राईट. सो याला आपण बाहेर काढणार आहे. तर एम आणि आता आपला येणार आहे हा ऑपरेटर. राईट. सो आपला काय झालेलं आहे, एमच्या नंतर आपण स्टारला बाहेर काढलेलं. मग स्टॅक मध्ये काय राहिलं आपला, स्टॅक मध्ये आपला प्लस, ब्रॅकेट आणि मायनस. आणि आता कोणता आलाय आपला, ब्रॅकेट. सो अगेन इथं आपण काय करणार, ब्रॅकेट टाकून देणार आणि हे ऍज इट इज जे आहे ते ऍज इट इज मी इथे कॅरी फॉरवर्ड आपण केलेले. नंतर काय आहे बघा, आपल्याला इथे एन आलेला आहे, तो परत ऍज इट इज जे आहे तर केअरफुली एकही मिस करायचं नाही. हा, केअरफुली जो वरचं आहे ते बरोबर तुम्ही त्या ठिकाणी आहे की नाही ते तुम्ही चेक करायचं. ठीक आहे. मग आता इथे एन आहे. सो आय एम गोइंग टू इन्सर्ट दिस एन इन द तो आपण पोस्टफिक्स मध्ये ऍड केलाय. नेक्स्ट आहे आपला ऑपरेटर आहे. ठीक आहे. सो ऑपरेटर आहे म्हटल्यानंतर आपण काय करणार, त्या ऑपरेटरला आपल्याला याच्यात टाकावं लागणार आहे. राईट. सो काय ऑपरेटर आहे आपला, डिव्हिजन. सो इथे आपण डिव्हिजन घेतला आणि हे ऍज इट इज जसं आहे तसंच्या तसं मी इथे राईट डाऊन केलं. ठीक आहे. नंतर आहे ओ. ओ आहे म्हणलं की ऑब्विसली मला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी इन्सर्ट करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि हे जे आहेत स्टॅक मधलं जो डेटा आहे तो स्टॅक मधला ऍज इट इज राहिला. नेक्स्ट ऑपरेटर आला अगेन. सो ऑपरेटर आला म्हटलं की मला स्टॅक मध्ये इन्सर्ट करावं लागणार आहे. एक्सपोनेन्शियल इथं आता हे काय जाणार आहे, अगेन ह्याची मी प्रायोरिटी चेक करणार. बरोबर की नाही. काय सांगितलं होतं की ज्यावेळेस दोन आपल्याला येतील त्यावेळेस त्यांची आपण प्रायोरिटी चेक करणार, हाय आणि लो अशी आपण काय करणार, प्रायोरिटीज आपण त्या ठिकाणी चेक करणार. तर याच्यामध्ये जी प्रायोरिटी आहे ती आपण लोच आहे. सो नो नीड टू चेंज इट. मग आता इथे मी काय करणार, हे जे आहे ते ऍज इट इज घेतलेले, हे बाय मिस्टेकली 8 आलेलं होतं माझं. ठीक आहे. चलो नाव इथे काय आलेला, आपला ऑपरंट आलाय. सो आपला स्टॅक मधला जो काही आहे डेटा तो ऍज इट इज राहणार आहे. ओके, नीड नॉट टू चेंज. आता इथे मात्र आपल्याला काय टाकावं लागणार आहे, पी ऍड करावा लागणार आहे. राईट. सो इथं मी पी ऍड केला. नाव काय आता बघा, आपला हे जे आहे ते ऍज इट इज राईट डाऊन करायचं, चेक करायचं. बाय मिस्टेकली एखादा जर ऑपरेटर एखादा सिम्बॉल मिस झाला तर तुमचं आन्सर जे आहे ते आन्सर चुकू शकतं. त्यामुळं व्यवस्थित ते राईट डाऊन करायचं. ठीक आहे. क्वेश्चन पेपर म्हणजे आन्सर शीट मध्ये लिहिताना केअरफुली लिहायचं. आता बघा, ज्यावेळेस राईट पॅरेंथेसिस येईल तुमचं ते संपणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागणार आहे. ज्यावेळेस राईट पॅरेंथेसिस येईल त्यावेळेस तुम्हाला त्याला काय करावं लागणार आहे, स्टॅक मधून बाहेर काढावं लागणार आहे, म्हणजे सॉल्व्ह करावं लागणार आहे थोडक्यात. आणि इथे आपण त्यांना ऍड करणार आहे. आता ऍड करताना जो स्टॅकचा रूल आहे त्याप्रमाणे जो लास्टला येतो त्याला आपण काय करणार आहे, पहिल्यांदा बाहेर काढणार. ठीक आहे. मग लास्टला एक्सप्लेनेशन आलं त्याच्यामुळे आपण त्याला बाहेर काढलं. मग आता याच्यामध्ये राहिलं काय, तर प्लस, राईट, ब्रॅकेट आणि मायनस राहिला. ठीक आहे.
आणि हे ऍज इट इज असंच्या असं आहे, इथे मी कॉपी करून घेते. नाव लास्टला कोण आहे आता आपला ऑपरेटर आला, सॉरी ऑपरंट आला. सो ऑपरंट आला की हा इथे आपल्याला त्याला प्लेस करावं लागणार. ठीक आहे. आणि आपल्या स्टॅक मधला डेटा ऍज इट इज राहिला. आता इथे काय झालं बघा, आता लास्टला क्लोज ब्रॅकेट आलेले. तर क्लोजिंग ब्रॅकेट जे आपलं आलेलं आहे ते क्लोजिंग ब्रॅकेटच्या मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर सगळे आपल्याला या ठिकाणी परत सॉल्व करून घ्यावं लागणार आहे. राईट. तर सॉल्व करून घेताना इथे बघा, हे असं मी यातलं आपल्याला राईट पॅरेंथेसिस आला तो आतलं सॉल्व करावं लागणार आहे. मग त्याला जो फर्स्ट आलाय, जे मल्टिप्लिकेशन फर्स्ट आलाय, सो मी या मल्टिप्लिकेशनला काय केलं, घेतलेलं आहे. आता इथे बघा, इथे पेस्ट करून दाखवतो. सो हे आपलं आन्सर असणार आहे. ओके. सो हे तुम्हाला आन्सर या ठिकाणी, हे आपलं आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. मी तुम्हाला स्लाइड शो पण करून दाखवते. सी, आता हे जे आहे हा आपला क्वेश्चन, म्हणजे इनफिक्स ऑपरेटर एक्सप्रेशन आणि हे पोस्टफिक्स एक्सप्रेशन या ठिकाणी कळालेलं आहे. होपफुली या व्हिडिओमध्ये आपण इनफिक्स टू पोस्टफिक्स ब्रेक बघितलेले. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन 2-3 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ आणि मग इनफिक्स टू प्रिफिक्स पण आपण बघणार आहोत. ओके.